अधिक मासातील महत्त्वाचे नियम. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी अधिक मासाचा विशेष योग जुळून आला असून हा महिना धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजेत. ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. नंबर 1. अधिक महिना. या पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य अत्यंत लाभ मिळतो. अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजेत. नंबर 3. दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि कासेच्या भांड्यात मालपुआ दान करणे अत्यंत शुभ आहे. नंबर 4. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. या अधिक मासात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापाचे क्षालन होते आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. नंबर 6. या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास भगवद्गीताचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे पुरुषोत्तम नाम नावाच्या 14व्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावे. नंबर 7. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसे, मुंडन यासारखी शुभ आणि मंगलमय कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. नंबर 8. या महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे. नंबर 9. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण, मांस हे पूर्णपणे वर्ज्य करावे. नंबर 10. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे, आहेर, वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. ही प्रथा ज्यालाच आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. नंबर 11. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्वाचं आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान दिले जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. नंबर 12. अधिक मासात जावई, गायी, देवता, गंगेला वाण देणे, अधिकचं महात्म्य वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 महिन्यांचे भोजन, विष्णुयाग अशा सर्व गोष्टी आवश्यक आणि आवर्जून कराव्यात. नंबर 13. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात, त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात आणि त्यासोबतच 33 अनारसे, 33 बत्तासे आणि त्यासोबतच एक चांदीचं निरंजन देतात आणि 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात. आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. त्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तसेच हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळेच वरील नियमाचे पालन आवश्यक करावे आणि त्यामुळेच भगवान विष्णूची विशेष कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.